वृत्तबद्ध ते गझल, ही जर्नी कशी असते? जर्नी कशी असते म्हणण्यापेक्षा कुठेही खडतर मेहनत ही घ्यावीच लागते. अवघड नाहीये पण अशक्य नाहीये. तुम्ही वृत्तबद्ध कविता मात्रा मोजता तुम्हाला आल्या, एकाशा शब्दाच्या मात्रा मोजता आल्या की तुम्ही हळूहळू पुढे मात्रा वृत्तांकडे जाता. बर. मग एकदा लयीमध्ये तुम्ही कविता लिहू लागला मात्रा वृत्तांमध्ये की हळूहळू तुम्ही अक्षरगण वृत्तामध्ये जाता. आणि गझल या बहुतांश अक्षरगण वृत्तामध्ये लिहिल्या असतात. बर. मात्रा वृत्तामध्ये तुम्हाला लय सांभाळावी लागते, पण अक्षरगण वृत्तामध्ये लय सांभाळावी लागत नाही. लघु गुरु हे प्रमाण ज्या ओळीचा तुम्ही सांभाळत गेलात त्या ओळीला ऑटोमॅटिक लय येते. बर. त्यामुळे बहुतांश गझलकार हे अक्षर गणवृत्तामध्येच लिहितात. आणि सुरेश भटांपासूनचीच म्हणजे त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या बहुतांश सगळ्या रचना या अक्षर गणवृत्तामध्येच होत्या. त्यामुळे आत्ताची पिढी असं म्हणतात की अक्षर गणवृत्तामध्येच जास्ती गझल लिहिल्या जाव्यात. मात्रा वृत्तामध्ये तेव्हा लिहित नव्हते, पण आता मात्रा वृत्तामध्येही गझल स्वीकारली जाते आणि ती चांगली लयीमध्ये असेल तर ती छान गझल होते. त्यामुळे गझल लिहिण्यासाठी काही अक्षर गणवृत्तातच लिहावी किंवा मात्रा वृत्तात असं काही बंधन नाही. कोणत्याही वृत्तात लिहून चालते आणि ती छान डिलिव्हर होते. पण तुम्हाला हेच तत्व आहे, मात्रा कशा मोजायच्या, मात्रा वृत्तात कविता कशी लिहायची, अक्षर गणवृत्तात कशी लिहायची, हे जेव्हा नीट समजून येईल, हे जेव्हा प्राथमिक होईल तेव्हाच तुम्ही गझल लिहू शकता.